दिनांक 21 आणि 22 मार्च 1920ला कागल माणगाव येथे बहिष्कृत समाजाची परिषद भरली. त्या परिषदेमध्ये राजर्षी शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उपस्थित होते. राजर्षी शाहू महाराज आपल्या भाषणामध्ये सांगतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे बहिष्कृत समजल्या गेलेल्या समाजाचे नेतृत्व करतील. बहिष्कृत गणल्या गेलेल्या समाजाचे नेतृत्व करतील. आणि पुढे जाऊन राजर्षी शाहू महाराज म्हणतात की बहिष्कृत समाजाने या परिषदेचे आभार मानले पाहिजेत, कारण त्यांना हुशार आणि विद्वान नेतृत्व लाभलेलं आहे. हे नेतृत्व तुमचे तर प्रतिनिधित्व करेलच, पण संपूर्ण भारताचे सुद्धा नेतृत्व करेल. यातून मित्रहो असा संदेश जातो की ही परिषद म्हणजे माणगाव परिषद फक्त अस्पृश्यांसाठी नव्हती, तर संबंध भारतातील शोषित पीडित समाजाची परिषद होती. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज हे उच्च शिक्षित होते. ते फक्त अस्पृश्यांसाठी ही परिषद आहे असं म्हणणारे नव्हते, कारण त्यांचं व्यक्तिमत्व खूप दूरदृष्टीचं होतं. फक्त ती परिषद अस्पृश्यांसाठी नव्हती, तर संपूर्ण भारताच्या कल्याणासाठी होती. जय भीम.